एका अपक्ष उमेदवाराने आपल्यावरती आक्षेप घेतलेला आहे, काही माहिती लपवली असा आरोप त्याने निवडणूक अधिकारी माहिती कोणती लपवलेली नाहीये. जेव्हाही मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या उमेदवाराचा फॉर्म चेक केला जातो तर आज एक नाही तर आज किती डझनभर अधिकारी असतात सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये. आणि कोणताही शासकीय अधिकारी जो असो तो असं काही एखाद्या उमेदवाराला फेवर करेल अशातलं नसतं, कारण की सगळे डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड म्हणजे ऑन कॅमेरामध्ये सगळे चेक केले जातात. त्याच्यामुळे असं माहिती लपवायचं कुठे काही विषय नाहीये मला असं वाटतं. आणि शेवटी ते पण उमेदवार आहे, आरोप प्रत्यारोप तर होतीलच. आपल्या विरुद्ध हायकोर्टात जाणार आहे ते. नाही जाऊ द्या, मी बघा सगळं जे काही आहे ओपन आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी हायकोर्टात जाऊ, कोणी सुप्रीम कोर्टात, ज्याला जिथे जायचं तिथे जाऊ द्या. जी माहिती आम्हाला द्यायची आहे आम्ही ती देऊ. आणि माहिती लपवण्याचं काही विषयच येत नाही ना. जर आज फॉर्म माझा काय म्हणतो एक्सेप्ट झालेला आहे आणि एवढ्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रोसेसमधनं झालेलं आहे, तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीला काही मायने ठेवत नाही. आणि ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्या संदर्भात लोकांना माहिती आहे की ते कशा पद्धतीचं ब्लॅकमेल करायचं किंवा इतर प्रकार करतं हे सगळ्यांना माहीतच आहे.